या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळीचे सरपंच चिदानंद सिद्धप्पा उन्नद यांचे कोष्टी जातीचे जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष BG पवार, सदस्य सचिव सचिन कवले तसेच सदस्य बलभीम शिंदे यांच्या समितीने अवैध ठरवलं आहे। चिदानंद उन्नद यांनी कोष्टी जातीच्या प्रमाणपत्रावर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती। त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप नोंदवून विठ्ठल रामचंद्र जाधव यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती। त्यावर दोन्ही बाजूंच्या वतीने दाखल केलेल्या पुराव्यांची समितीने पडताळणी केली। उन्नद हे लिंगायत समाजाचे असून त्यांनी सादर केलेले कोष्टी जातीचे जात प्रमाणपत्र हे अवैध असल्याचा निर्णय देत अक्कलकोटच्या तहसीलदारांनी हे अवैध जात प्रमाणपत्र जप्त करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात फिर्याद नोंदवावी आणि त्याबाबतचा अहवाल समितीला पाठवावा असे या निर्णयात म्हटले आहे। तसेच कोन्हाळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक मा ई पवार यांनी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती समितीला दिल्यामुळे त्यांच्या विरुद्ध जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे समितीने म्हटले आहे। या संदर्भात अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्याशी संपर्क साधला असता समितीच्या निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले। नमस्कार, मी ॲडव्होकेट रवी शिवशरण। सन 2022 साली मौजे कोन्हाळी येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता चिदानंद उन्नद यांनी विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातून सरपंच पदाकरिता अर्ज दाखल केला होता। सदर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चिदानंद उन्नद हे विजयी झाले होते। त्यानंतर पराभव झालेले उमेदवार विठ्ठल रामचंद्र जाधव यांनी जिल्हा जात पडताळणी समिती सोलापूर यांच्याकडे चिदानंद उन्नद यांची जात ही हिंदू लिंगायत असून ते हिंदू कोष्टी नाहीत असा तक्रारी अर्ज दाखल केला। त्यानंतर जिल्हा जात पडताळणी समिती सोलापूर यांनी सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशी केली। सदर चौकशी दरम्यान जिल्हा जात पडताळणी समिती सोलापूर यांनी केलेल्या चौकशीमध्ये चिदानंद उन्नद यांची जात ही हिंदू लिंगायत आहे असे निदर्शनास आले। त्यानंतर सदर प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली। त्या सुनावणीमध्ये मी व माझे सहकारी तक्रारदार विठ्ठल जाधव सर यांच्याकडून कामकाज पाहिले। सदर सुनावणीस बराच कालावधी लागला, परंतु आम्हाला जे अपेक्षित होतं तसा निकाल जिल्हा जात पडताळणी समिती सोलापूर यांनी दिला। सदर निकालामध्ये विद्यमान सरपंच कोन्हाळी यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आला। तसेच चिदानंद उन्नद यांना खोटे व बनावट पुरावे तयार करून दिले, त्या कारणाकरिता मानसिंग पवार, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोन्हाळी यांच्या विरुद्ध देखील कारवाई व्हावी असा आदेश जिल्हा जात पडताळणीने शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेला आहे। तसेच चिदानंद उन्नद यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई व्हावी यासाठी जिल्हा जात पडताळणी समिती सोलापूर यांनी तहसीलदार अक्कलकोट यांना आदेश दिलेला आहे। सर, उन्नद यांनी एकूण किती पुरावे सादर केले त्यांची जात पडताळणी समितीकडे काय?
चिदानंद उन्नद यांनी एकूण 10 पुरावे जात पडताळणी समितीसमोर दाखल केलेले आहेत. त्यात महत्वाचा पुरावा म्हणजे त्यांचा मुलगा सिद्धेश चिदानंद उन्नद यांचा यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र होता. या कारणासाठी त्यांनी तो पुरावा दाखल केलेला, परंतु जिल्हा जात पडताळ समितीने तो नाकारलेला आहे. आणि त्यानंतर अक्कलकोट येथील जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर तहसील कार्यालय यांच्याकडील जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर चिदानंद उन्नद यांनी दाखल केलेले, परंतु जिल्हा जात पडताळणी समितीने सदर पुरावा हा बोगस व बनावट असल्याने तो देखील नाकारलेला आहे. सर, आता पुढे कोन्हाळीचे सरपंच हे सरपंच म्हणून त्या पदावरती राहू शकतात का नाही, कसं काय? नाही, आता निकाल झालेला आहे. जिल्हा जात पडताळणीने निकाल दिलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे अर्ज दाखल करणार आहे चिदानंद उन्नद यांचं सरपंच पद रद्द करण्यासाठी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.